आज बनवते तुरीच्या दाण्याची आमटी। तर इथं मी तुरीचे दाणे घेतलेत, ओल्या शेंगाचे दाणे इथे तुरीच्या, कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतलंय, हळद, काळा मसाला, मोहरी, कांदा, खोबरं आणि कोथिंबीर। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता याचं कांदा, खोबरं, कोथिंबीर, लसूण घालूया, थोडंसं मीठ, काळा मसाला घालूया थोडासा, आणि हे वाटण आपण वाटून घेऊया। तुरीचे दाणे एका कढईमध्ये भाजून घेऊया, 1-2 मिनिटं भाजून घेऊया। बघा, हे तुरीचे दाणे भाजून झाले, तर आता आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण वाटून घेतलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तेल घालूया 1 पळी आणि अर्धी मोहरी घालूया, जिरं, आता आपण मगाशी वाटून घेतलेला मसाला आहे ना, तो परतून घेऊया, तो घालून घेऊया। हा मसाला आपण आता 1-2-3 मिनिटं आपण परतून घेऊया। तोपर्यंत इकडं पाणी गरम करायला ठेवूया। हा मसाला आता होतच आलाय, आणखी 1 मिनिट परतून घेऊया। मसाला परतून झाला, आता हळद घालूया थोडीशी, काळा मसाला घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया, आता आपण तुरीचे दाणे भाजून घेतले होते ना, ते घालून घेऊया। आणि थोडंसं गरम पाणी घालून घेऊया। आणि 5 मिनिट आपण हे शिजवून घेऊया। बघा, हे तुरीच्या दाण्याची भाजी शिजली आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। आणि 1-2 मिनिटं उकळून घेऊया भाजी। बघा, आमटीला मस्त अशी उकळी आली, तर आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊया। तर अशा प्रकारे आपली तयार आहे तुरीच्या दाण्याची आमटी।